सर्वांना विनंती, जाग्यावर सर्वांनी उभं राहा. वैकुंठवासी हरिभक्ती परायण श्री ज्योती मामा जाधव ज्यांच्या भक्तीला म्हणून भगवान परमात्मा येऊन इथं उभा राहिला, त्यांचं आज पुण्यतिथी आहे आणि त्याच्या निमित्त आपण सर्वजण पुष्पवर्षाव करून पुण्य प्राप्त करून देणार आहोत. शेवटचा अभंग म्हणणार आहे. अभंग झाल्यावर सर्वांनी जागेवरनं फुलं अशी टाका, फेकून हाणू नका, अशी टाका फुलं. नदी की जे ऐसे केले या विठ्ठले दुःखासू, या विठ्ठले दुःखासू, या विठ्ठले दुःखासू, हरि जय राम कृष्ण
हरी 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 आमोक्षी विश्रांति
या ठिकाणी ब्रह्मसंप्रदायाचे शिंदे
हरी 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 आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती हेच एक जाणीव काया वाचा आणि मने पुढती नमन पुढती नमन घालोनिया लोटांवर हेच एक जाणीव काया वाचा नीच जरा लोका तरी पायरी तुका हेच एक जाणीव काया वाचा मने आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती हीच एक जाणी काया वाचा आणि मनी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो माऊलीया नमो पुंडरीका नमो चंद्रभागा माझा लक्ष्मी पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने एकतेचा विस्तार बाबाजी सर्व तीन श्री सहा हात तया माझे धन्यवाद तुम्ही विश्वनाथ दीन अंकरी अनाथ कृपा परारती थोडी काया करिलो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजनावया सुधता पाऊ तुझा माझा त्यागी उदार मधाज्ञानेशु तया नमस्कार वरुण्य तुकाराम तुकाराम नाम घेता काय माझी वाणी मानेल संतांशी आणि मंजूर चित्ताशी आपुलिया आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती
जाणू काया वाचा आणि मने. प्रस्तुत प्रसंग प्राप्त स्थळी प्राप्त समय कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवाचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट विश्ववंद्य देवमान्य जगाचे जगद्गुरु वैराग्यमूर्ती आणि श्रीमंत साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया मानवी जीवाच्या खऱ्या विश्रांतीचं ठिकाण महाराज नेमकं कोणतं असतं त्याचं वर्णन या अभंगातून मानवी जीवापुढे करतात. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसाचा परिहार देणे हे नित्याचं असतं, गरजेचं असतं, गरजेचं असतं. तो परिहार असा की या आपल्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी आणि या विठ्ठलवाडीमध्ये स्वतः भगवान परमात्मा वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्योती मामा जाधव यांच्या पाठीमागं पंढरपूर क्षेत्रामधून चालत 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 इथपर्यंत झाले आणि इथं देवन महाराज उभा राहिले. अशा महाराज भगवान परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा पवित्र भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन आहे आणि महाराज खूप सुंदर नियोजन आहे. पूर्वी सुद्धा महाराज असं नियोजन झालं होतं, नाही म्हणण्याचं कारण नाही. प्रयत्न महाराज अनेकांनी केले, मी सुद्धा केले, पण काही अडी अडचणीमुळे महाराज त्याच्यामध्ये खंड पडला. तरी सुद्धा महाराज एकादशीची कीर्तन या ठिकाणी चालू होती. पण मात्र या वर्षी महाराज या पंचक्रोशीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी, वैष्णवांनी आणि मालकरी तालकरी अशा असणाऱ्या भक्तांनी महाराज एक निर्णय घेतला की आता मात्र आपल्याला पुन्हा एकदा महाराज हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करायचा. गेल्या वर्षी सुद्धा याच दिवशी मी याच ठिकाणी कीर्तनाला उभा होतो आणि त्या कीर्तनातून मात्र मी ही संकल्पना या ठिकाणी मांडली आणि सर्वांनी महाराज याला साथ दिली. खूप मोठं कार्य महाराज आपण उभं केले. याच्यामध्ये या पंचक्रोशीमधील सगळेच महाराज भाविक मंडळी आहेत, परंतु महत्वाचा वाटा कोणता असेल तर आमचे आदरणीय काका त्यांनी मात्र मनापासून मन धरून याच्यात लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने याला उभारी आली आणि पुन्हा एकदा आपण अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न केला. खूप मोठी जमेची बाजू आणि त्याच्यामध्ये आजचा दिवस अतिशय महत्वाचा, कारण विठ्ठलवाडीला अखंड हरिनाम सप्ताह करायचा, पण कोणत्या पर्वात
पाहिजेत, हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि तो प्रश्न महाराज तिथं आपण सगळ्यांनी सोडवला. ज्या महाराज भक्तांनी महाराज या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला येऊपर्यंत आणलं असं श्रेष्ठ भक्त महाराज ज्योतिमामा जाधव, त्यांची आज महाराज पुण्यतिथी. पांडुरंगाची एवढी सेवा केली, एवढी वारी केली महाराज, त्याचं फळ ज्योतिमामांना मिळालं. आणि त्यांनी महाराज या कामदा एकादशीच्या मुहूर्तावर आपला तिथं ठेवला. ही जमेची बाजू आणि आपल्याला खूप मोठं कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून हीच पावन आणि पुण्यतिथी, पुण्य मानवी जीवाला प्रदान करून देणारी तिथी असं औचित्य साधलं. आणि या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. हे आपलं महत्भाग्य महाराज. आणि अशा महाराज या पर्वकाळावरती हा अखंड हरिनाम सप्ताह आला. आणि उद्या महाराज या सप्त्याची सांगता आहे. आणि आज आणि उद्या दोन्ही दिवस महाराज डिक्सन ग्रामस्थांनी घेतले. आणि जाधव परिवारांचा त्याच्यामध्ये विशेष वाटा आहे. असा महाराज या सप्त्याचं स्वरूप आहे. थोडक्यात महाराज तुमच्या पुढे तो विदित केला. आता मात्र आपल्याला खंड न पडता हा शालाबाद प्रमाणे पुढे हा सप्ताह चालू ठेवायचा आहे. याची महाराज आपल्याला जाणीव असावी. म्हणून हा अभंग जाणून बुजून मी शेरीसाठी घेतला. आणि त्यामध्ये महाराज जगद्गुरु तुकोबराया 375वा वैकुंठ गमन सोहळा चाललाय. आपल्याला याची कल्पना आहे, त्याचं ज्ञान आहे. विशेष आहे महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या 375व्या वैकुंठ गमनाच्या मुहूर्तावर महाराज या अखंड हरिनाम सप्ताहाला ही सुरुवात, की आपल्या कुठपर्यंतही ध्यानात राहील. म्हणून अशी एक जोड जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाची या सप्त्याला मिळाली. पुनश्च एकदा जोमाने हा सप्ताह उभा राहिलाय. सर्वांनी याच्यात भाग घेतलाय. म्हणून महाराज सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचं, भाविक भक्तांचं या व्यासपीठावर नम्र असं अभिवादन करतो. कोटी कोटी प्रणाम देतो, दंडवत. आणि बाह्य विषयाकडे न जाता प्रसंगाच्या आणि अभंगाच्या पदार्पदाच्या चिंतनाकडे बोलूया. ऐका, खूप मोठा महाराज धर्माचं काम करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि धर्म मंडपात बसलो. पण ऐका, अशा महाराज या धर्म मंडपात का यायचं याची काही कारण आहेत, त्याची काही उत्तर आहेत. ते आपल्याला पाहिजे. का महाराज धर्म मंडपात यायचं? याचं पहिलं कारण, जीवन जगत असताना महाराज आपल्या जीवनामध्ये आपल्या महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, याच्यासाठी महाराज धर्म मंडपात यायचं असतं. हे पहिलं कारण. अनेक जण विचारतात, का जायचं तिकडे सत्यानं?
का मंदिरावर जायचंय? कशासाठी यायचं इथे माहिती? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी सांगू तुम्हाला. जीवनामध्ये महाराज परमानंद सुखाची आपल्याला प्राप्ती व्हावी असं खऱ्या अर्थाने जर वाटत असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल. कोणतं? आपल्याला महाराज आपला एक देव आपण हे करून घ्यावा ते जीवा. खऱ्या अर्थाने महाराज आपल्याला परमानंद सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल ना तर आपला साह्य देव करा. आणि आपला तो एक देव करून घ्यावा याच्यासाठी महाराज धर्म मंडपात यायचं आणि पांडुरंग परमात्म्याला आपलंस करायचं आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची. विठ्ठल काय यायचं महाराज धर्ममंडपामध्ये हे कारण ऐका. का धर्ममंडपात यायचं? जीवनामध्ये महाराज जीवन जगत असताना जीवन व्यतीत करीत असताना आणि जीवनाला दिशा देत असताना जीवन करीत असताना ऐका आपल्याला महाराज एक विशेष अशी आध्यात्मिक पदवी मिळवायची. ती आध्यात्मिक पदवी महाराज आपल्याला प्राप्त करून घ्यायची. त्याच्यासाठी सांगू तुम्हाला जीवनामध्ये आपण भौतिक पदव्या महाराज लय मिळवल्या. लय भौतिक पदव्या मिळवल्या. उताना महाराज त्या पदव्या भौतिक पदवी तुम्ही कोणतीही मिळवा त्या पदव्या महाराज फक्त पोट बांधण्यासाठी याच्या बरोबर काहीच नाही. थोडं चांगल्या पद्धतीने पोट बांधता येईल, चांगल्या पद्धतीने राहता येईल, थोडं स्टँडर्ड महाराज जगता येईल. पण याच्या पलीकडे त्या भौतिक काही चुकून नाही. पण महाराज आध्यात्मिक पदवी आपण जर मिळवली तर खऱ्या अर्थाने
त्या मानवी जीवाचा उद्धार होईल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेऊ. धर्ममंडपात काय यायचं? आध्यात्मिक पदवी मिळवण्यासाठी यायचं. आणि त्या पदवीचं जर नाव काय असेल? सच्चिदानंद पदवी. भगवान परमात्म्याने महाराज आपल्याला जे आयुष्य रूपी तिकीट दिलं, आयुष्य रूपी तिकीट ज्याचं त्याचं वेगळं, पण जे दिलंय देवाने तिकीट, त्या तिकिटाच्या जोरावर महाराज जीवन जगत असताना आपल्याला ही पदवी घ्यायची. आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी. आणि त्याच्यासाठी तिथं आपण जन्माला आलोय. म्हणून धन्य आम्ही जन्मालो आणि दास ज्ञानदेव नाही का? जन्माला का आलो याचं उत्तर आहे सच्चिदानंद पदवी मिळवण्यासाठी. धन्य आम्ही जन्माला का आलो? विठोबाचे दास होण्यासाठी आलो हे उत्तर आहे. आणि याच्यासाठी या धर्म मंडपात यायचं. आणि नाही जर इथं याल तर ज्ञानदेव नाही का? नाही तरी गेला हे जर ऐकलं नाही तरी गेला म्हणून या धर्म मंडपाची. आता परत विचारू नका काय यायचं धर्म मंडपात इतक्या लांब काय यायचं. म्हणून एक वाक्य खर्च करतो मरेपर्यंत ध्यानात ठेव. ऐका, मिठाशिवाय अन्न, साखरेशिवाय पक्वान्न, आचरणाशिवाय नांदणं आणि परमार्थाशिवाय जगणं शक्यच नाही. जर कोणी परमार्थाशिवाय जगत असाल तर व्यासपीठावरून सांगतो महाराज अधोगतीला गेल्याशिवाय शाश्वत वस्तू देतो. पैठणचे साधू नाथ बाबा मोठा उंचीने बोलले भक्ती
बहुत सुकृती नरदेवला आया बहुत सुकृती म्हणून महाराज धर्म मंडपात या भक्ती करा परमार्थ करा खूप महत्व आहे महाराज नाही केला ना हरिविन जन्म नरकाची यमाचा पाहुणा प्राण मग मात्र आपण पाहुणा यमानाच होणार शाश्वत वस्तू तिथली म्हणून खूप मोठं महत्व आहे महाराज बहुपदीचा फेरा आला या नगराला आलोय महाराज लय फिरत फिरत बहुत जन्माची जन्मलाशी जन्मला खूप जन्म झाले महाराज खूप जन्म झाले फिरत फिरत आलो म्हणून महाराज इथे यायचं याच्यासाठी परमार्थ करण्यासाठी भक्ती करण्यासाठी महाराज पदवी घेण्यासाठी गोड चिंतन सांगतो तुम्हाला फक्त ध्यान देऊ नये ऐका आणखी एक वाक्य खर्च करतो तुमच्यासाठी मरेपर्यंत सांगू ऐका भुईमुगाच्या शेंगात जोपर्यंत जाणार महाराज तोपर्यंत त्याचा मुक्काम पोट्यात येईल भुईमुगाच्या शेंगात जोपर्यंत दाना ना तोपर्यंत त्याचा मुक्काम पोट्यात येईल पण दाना निघून गेला आता त्याचा मुक्काम चुलीत येईल कधी सुचल आयुष्य जात आहे आयुष्य जपत असतो का आयुष्य महाराज पुढे पुढे चाललंय विचार करा लवकर विचार करा म्हणून इथं सर्व मंडपात यायचंय उशीर झाला अवघड आहे म्हणा उशीर होऊन देऊ नका काळ आपली सारखी वाट पाहते
घडी घडी काळ वाट याची पाहिजे म्हणून महाराज धर्म मंडपात या, परमार्थ करा, भक्ती करा, लक्षात घ्या. आणि महाराज आपला उद्धार करा, याच्यासाठी धर्म मंडपात यायचं. काय यायचं धर्म मंडपात? हा खूप मोठा प्रश्न महाराज मानवी जीवाला पडलाय. अनेक जण विचारतात, कशाला जायचं तिकडे? आपलं कामधंदा करायचं, कशाला? काय यायचं इथं? ध्यान नाही का? का महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करायचं? का परमार्थ करायचा? का भक्ती करायची? ध्यान नाही का? का मला कपाळाला गंध लावायचा? का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची? का महाराज वारी करायची? का सत्कर्म करायचं? का दानधर्म करायचा? का भगवत नाम चिंतन घ्यायचं? का महाराज टाळ वाजवायचा? का पेटी वाजवायची? का महाराज मृदुंग वाजवायचा? लय महत्व आहे, आपल्याला माहित नाही. सांगू तुम्हाला का विना वाजवायचं? का करायचं हे सगळं? ध्यान नाही का? देवाने आपली 84 लक्ष जन्माची सजा माफ करावी आणि पुन्हा आपल्याला सुंदर नरदेह प्राप्त करून द्यावा, याच्यासाठी. आता विचारू नका हे कशासाठी करायचं. हे मुख्य कारण आहे धर्म मंडपात येण्याचं. आणि इथं आलं तरच हे कळेल, दुसरीकडे या कळणाऱ्या गोष्टी नाही. का करायचं हे सगळं? देवाने ना, पांडुरंगाने ना आपली 84 लक्ष जन्माची जी सजा आहे ना आपल्याला, माफ करून टाकावी. नाही सजा द्यावी आपल्याला. लक्ष 84 ची करा सोडवून, लक्ष 84 ची करा सोडवून, गाया शरण पांडुरंग, याच्यासाठी. आता तरी म्हणू नका कोणी काय यायचं इथं. मोठा राजे
वासमनत महाराज योग्य प्रमाणाने उठा, जागे व्हाले आता. आता तरी उठा. हा? उठा म्हणजे उठून जाऊ नका. हा, नाही तुला तर उठा, जागे व्हा आता. का म्हटले संत असेल? उठा, जागे व्हा. आता तरी उठा आणि कपाळाला गण लावा. याच्यासाठी उठान जागवा, कपाळाला गंध लावा. हो, त्यात पवित्र तुळशीची माळ घाला. त्याला माळ पवित्र तुळशी. नाही आजपर्यंत टाकल्या तर आता तरी उठा. लय महत्वाचं आहे गोड चिंतन. का करायचं हे सगळं? आता परत परत विचारू नका एकमेकाला. 84 लक्ष जन्माची प्रजा पांडुरंगाने माफ करावी याच्यासाठी श्री क्षेत्र विठ्ठलवाडीला धर्ममंडप टाकलाय. हो, मला आल्यावर इतकं प्रसन्न वाटलं. या भागात जर कधी आलो ना तर मी दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही. म्हणून आता याच भागात आता 3 कीर्तन आहेत. पांडुरंगाची कृपा. आता 3 कीर्तन झाल्याशिवाय जातच नाही घरी. आता हे पहिलं चालू झालं. आता दुसरं संध्याकाळी उद्या काल आहे. देवाची कृपा. खूप फिरलो लहानपणापासून या भागात. खूप फिरलो. आमची परंपरा ही होती महाराज. इथे येण्याची परंपरा आमची खूप पिढ्यानी पिढ्या होती. हे देवस्थान अतिशय महत्वाचं आहे. पण तुम्ही आता उठा, पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला भुक्का लावा. उठा, जागे व्हा. ही लेकरं महाराज भावी कीर्तनकारच महाराज. यांच्यासाठी मी एकच वाक्य खर्च करत. धन्य माता पिता पाहिजे. त्यांना कळालं. हो, त्यांना लवकर कळालं. गणेश महाराजांच्या संस्कार. वा वा वा. गणेश महाराज. गणेश महाराज खूप महिमा आहे. हो, याचा खूप महिमा आहे. मला सांगायला वेळ कमी पडेल. असंच दिसतंय. पण गोड चिंतन सांगणार. गोड चिंतन खूप महत्व आहे महाराजाला. आणि हे जर नाही कळालं ना खूप महाराज आपला तो खूप चांगला.
जर महाराज परमार्थ नाही केला, भक्ती नाही केली, या धर्म मंडपात नाही आलं ना, नक्की सांगतो व्यासपीठावर आपल्याला 84 लक्ष जन्माची सजा भोगावी लागली. त्याचं तिलखानी नक्की भोगावी लागली. म्हणून सावधान सावध होतच नाही का माहिती. 84 लक्ष जन्माची सजा नेमकी कशी असते माहिती नाही, म्हणून सांगा मी तुम्हाला ती सजा कशी. ऐका, 20 लाख वेळा वृक्ष बघा, 20 लाख वेळा वृक्षामध्ये नामदेवांचा बंध. जगताप महाराजांची त्या अभंगाची आठवण करून सजा ऐका. 84 उगा आकडे मोजचा खिशेतला 20 लाख वेळा वृक्ष बघा. नंतर 9 लाख वेळा जलचर पाण्यात बसायचं, बाहेरच नाही तिथंच. नंतर 11 लाख वेळा महाराज सरपटणारा प्राणी व्हावं लागेल. 11 लाखाचे ध्यान काय सजा असते. 10 लाख वेळा पक्षी व्हावं लागेल. पर्याय नाही, सजा बसली. क्रम तुम्हाला सांगतो, याच क्रमात जावं लागेल. 30 लाख वेळा गुरुडोर व्हावं लागेल. 30 लाख वेळा गुरुडोर. मालक दाखवी त्याच वेळेस पाणी प्यायचं. आता पाणी आता असं तहान लागली तर मागून ठेवू शकतो. सजा बसल्या मालक दाखवी काय मला आलं प्रमाण पीठ बसलोय. जर गेलाही गेला ना, आता जर कोणाला तहान लागली तर कोणी आपण घेऊ शकतो पाणी. पण सजा बसली
मग कसं मालक दाखवेल त्याच वेळेस पाहिजे, तक्रार करायची नाही आणि मालक दाखवेल ना त्याच वेळेस खायचं. आता कसं आहे, आता सुटलं की लगेच खिचडी फक्त विनंती आपण करतो, 84 लक्ष जन्माची सजा काही बसून देऊ नका त्याच्यासाठी. एक दोन्ही कोटी कोटी फेराय मग कसा फिरत नाही. म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि हे करण्यासाठी धर्म म्हणतात. खूप मोठं धर्माचं काम आहे बरं, खूप मोठं धर्माचं काम. ऐका उलट सांगू तुम्हाला, जी माणसं महाराज धर्माचं काम करण्यासाठी पुढे येतात त्यांनी नाही का, ती माणसं नुसती माणसं नसतात तर ईश्वराचे अवतार. आपण जरी त्यांना नुसती माणसं म्हणत असून दिसत असली तर ती माणसं नाही. धर्माच्या कार्यासाठी महाराज आपलं जी माणसं जीवन समर्पित करतात, अर्पण करतात, ती नुसती माणसं नसतात हो, ईश्वराचे अवतार असतात. ते पदरच नाही. रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात सांगितले, धर्म स्थापनेचे नर तेथे ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. अशी माणसं पाठीमागे मिळाली. जी माणसं धर्माच्या कामासाठी पुढे येतात ना, ती नुसती माणसं नसतात, ईश्वराच्या अवतारात. असे महाराज पाठीमाग खूप झाले, आता जे आहेत आणि पुढे सुद्धा होणार. खूप जणांनी महाराज इथं धर्माचं काम केले, खूप जणांनी. खूप मोठी यादी माणिक परिवारातील सुद्धा बापूंनी इथं खूप मोठं काम केलं. एक व्यक्ती होती, मला आठवत नाही महाराज, त्यांनी इतका टाळ करायची, सप्ताह करायची माणूस. अखंड विना महाराज त्या माणसांनी इथं चालू केला, अखंड विना. एवढं सोपं नाही इथं. 8 रानात पायी पायी यायची पंचायत आहे महाराज, विना पण घ्यायचं इथं.
हा? म्हणून विण्याचं पावित्र्य जपा. उभं व्यसन करून विना घेऊ नका. एवढं ध्यान द्या विण्याकडे. खूप मोठी किंमत आहे विण्याला. ते आपण केलं पाहिजे. धर्माचं काम आहे. उगं महाराज करायचं म्हणून करू नका. हे मात्र मी पण आवर्जून सांगेन का विण्याला पण बोलही खूप मोठं विण्याला महत्व. किती महत्व आहे. वेळ नाही माझ्याकडे एवढं सांगाय पण विना वैकुंठातला आहे. ही कोणाच्या घरातला नाही विना. विना कुठला वैकुंठ. भगवान परमात्म्याने नारदजींना हा विना दिला आहे आणि नारदजींनी आपल्याकडे विना सुपूर्द केला. लावणी मृदंग देवाने लावला. देवाने लावून दिला इथं. आपण सुद्धा महाराज तो विना लावून भजन केलं पाहिजे. आणि मग कसं करायचं ते माहिती आपल्याला. जर नाही केलं नीट तर नरकाला सुद्धा म्हटलं की पवित्रता ठेवा सगळ्या गोष्टीची. आणि वैकुंठातून विना इथं आला लावून दिला. ओके नाही पण पुढचा आहे का परत एक दिवशी विना वैकुंठाला गेला. हे आपल्याला नाही माहिती. इतकं बारीक नाही माहिती. देहुला जगद्गुरु तुकोबरायांचं बीजच असं वळा चालला होता. महाराजांच्या गळ्यात विना होता हो. आणि महाराज ते उपदेश करत होते कीर्तनातून. जगद्गुरु तुकोबराया वैकुंठाला. काही लोकांनी विचारला कशी गेले वैकुंठाला. नुसतं सांगू नका गेले म्हणून. कसे गेले कसे गेले प्रयाणाधारी मनात बसून गेले. माणसं म्हणजे महाराज त्या काळचं होतं. आता सांगा कशी गेली. काय प्रश्न मला विचारला पण हिंदून ऐका. सांगतो म्हटले कशी गेली सांगतो. त्यावेळेस महाराजांनी गळ्यातला विना हातात घेतला. हो हातात घेतला विनातला विना गळ्यात. आणि तो विना आकाशाकडे झेपावला आणि विना आकाशात गेला. चालतच राहिला विना बरोबर. आणि महाराजांनी सांगितलं विना कसा चाललाय अशी तुकोबराय वैकुंठाने मनात बसून. विनेकऱ्यांना तुम्ही थोडस सावध लय अवघड विनेकऱ्यांचं म्हण. जास्त नाही सांगत. आता लय उचकाटाय लावू नका म्हणा. फक्त महाराज ज्याने त्याने आपापल्या पायरीने धर्म कार्यामध्ये राहायचो एवढं ध्यान द्या. विण्याच्या ताराचा आवाज महाराज जर आपण नित्य नियमाने ऐकला तर शास्त्रकार सांगतात त्याचा मेंदू महाराज शांत होतो.
अजिबात मेंदूचा कसलाच रोग होत नाही. तेवढी नित्य नियमाने आपलं विण्याचा आवाज माहित नाही आपल्याला. महिमा आहे विण्याचा. मृदुंगाची मला शाईपुरीचा आवाज जर आपण वारंवार जर ऐकत असू, लई मोठा फायदा आहे. कोणता? हृदयाचा कोणताच आजार ते व्यक्तीला इतकं महत्व आहे शाईपुरीचा आवाज. आता वाजवला का आवाज आहे? हा तो आवाज आहे. हृदयाचा आजार कोणताच जहा तुम्ही बरा होतो, पण ऐकत त्याला नित्य नियमाने एवढा महिमा. आणि हे धर्माचं काम करण्यासाठी वाद्य धर्माचं काम, म्हणून धर्माचं काम करायचं. धर्माच्या कामासाठी माणसं पुढं नाही आली तर महाराज त्यांची नंतर खूप बिकट अवस्था होती. कशी होती सांगू? ऐका. उसाला डोळा आहे पण दिसत नाही, सुईला नाक आहे पण वाज घेता येत नाही, कढईला कान आहे पण ऐकूच येत नाही, घागरीला गळा आहे महाराज गाता नाही येत, कंगव्याला दात आहे पण चावता येत नाही. अशी महाराज धर्म न करणाऱ्या माणसाची अवस्था होती. ज्यांच्या अशीच अवस्था होईल असून सुद्धा काही उपयोग नाही होणार. मग म्हणून धर्माचं काम करा. खूप महत्वाचं चिंतन तुमच्या पुढे. का पुन्हा एकदा अखंड हरिनाम सप्त्याला सुरुवात झाली म्हणून इथं काय यायचं याची कारण आणि उत्तर तुमच्या पुढे मांडतो. हे पहिलंच वर्ष आता माग झालं ना, ते किती वर्ष झालं सांगता येत नाही, लक्षात घ्या. आणि ते आता खंडित झालं. सांगू तुम्हाला ऐका. लिटरचं जर मोजायचं असेल, द्रव पदार्थ जर मोजायचे असतील तर त्याला माप आहे लिटर मध्येच द्रव पदार्थ मोजता येतात. अंतर जर मोजायचं असेल तर त्याला आपल्याला मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर काय असेल तसं परमार्थाचं जर तुम्हाला मोजमाप करायचं असेल तर त्याचं बी मोजमाप आहे आणि त्याचं नाव आहे तप. परमार्थ तपात आता हे पहिलंच वर्ष म्हणून सांगतो. सूत्र आहे का? जी माणसं महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचं एक तप पूर्ण करतात. माझा आम्ही ही नोंद ठेवली होती, पण आपण महाराज 11 वर्षापर्यंत गेलो बघा त्यावेळेस. आणि मग थोडस विस्कळीतपणा झाला असं मला आठवतं. नक्की नाही पण असं मला आठवतं. 11 वर्षापर्यंत आलतो आम्ही. परत आता मात्र परत सुरुवात केली आणि मी काकांना विनंती करेन तुम्ही याच्यात थोडं लक्ष द्या. आता आमचं झालंय फिरण्याचा व्यवसाय. आता आम्हाला एक गाव असं झालंय. मला थोडी अडचणीत आमच्या. आता आम्ही सिद्धटेकला एक सप्ताह केला, खूप मोठा केला. भोयबेत तुमचं नाव आलं आमच्याकडे. मुलींनी सांगितलं आणि त्यांना इथला इतिहास मी सांगितलं. पुढच्या वर्षी आपल्याला त्यांची तारीख आता महाराज 16 तारखेपासून अकोल्याला सप्ताह चालू होते आणि गुरुबुतूरला येते. सांगायचंय मला हे धन्य नाही का? हे सांगायचंय मला काय हो. अखंड हरिनाम सप्ताहाचं जी माणसं एक तप पूर्ण करतात ना, त्या माणसांचा स्वर्गामध्ये महाराज डंका होतो. धन्य नाही का?
का यायचं इथं आणि आता किती वर्ष यायचं हे कळेल. स्वर्गात टाकतो. त्यांचं नाव स्वर्गामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलं जातं. जर तुम्ही इथं 12 वर्ष जर या सप्ताहाला दिले आणि आपापलं जर एक एक तप पूर्ण केलं, जे आपल्या अंगात आसन गुण त्या अंगाने, मग कोणाला टाळ वाजवता येईल, कोणाला पेटी, मृदंग, पखवाज काय म्हणतील हे नाही आम्हाला जमत, मग कोणी झाडण्याचं काम करा, कोणी वाढण्याचं काम करा, कोणी सत्राने टाकायचं काम करा. जे तुमच्या अंगात कला आहे ती इथं दाखवा परमार्थ क्षेत्रामध्ये. काय तुम्हाला येत आहे? आणि कोणाला काय जमत नसेल तर विचार याला काही हालणार आता काय करणार चालू नाही. ते सुद्धा आली आणि सगळ्यांना घेऊन येत चला, कोणी सुटलं नाही पाहिजे. आता आले तुम्ही या वर्षी केव्हा नाही म्हणा, लक्षात घ्या. पहिल्याच वर्षी तुम्हाला हे कळलं. आता 12 वर्ष सोडू नका, आणि आपलं एक तप करा आणि स्वर्गामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नाव नोंदणी होऊ द्या. नुसतं म्हणू नका आमचं नाव पत्रिकेत नाही मग कशाला जाईल, असू द्या. अर्थ नसू द्या पत्रिकेत, असू नसू काय आम्हाला काय नाही, हेच नाव जाऊ द्या. कुठं? स्वर्गात. स्वर्गात नाव जाऊ द्या तिथं आणि सुवर्ण अक्षराने जाऊ द्या. काय काय पत्रिका हाय का आपलं नाव नाही ना, कशाला सांगा जर त्याच्यात नाव असू नसू काय नाही. इथं आलं आपलं तप पूर्ण केलं, स्वर्गात महाराज आपलं नाव सुवर्णाक्षराने. एखादा म्हणे महाराज काय करायचं तिथं नाव लिहून तरी काय करायचं, लई मोठा फायदा. ज्यांची नावं महाराज एक तप पूर्ण होऊन स्वर्गात सुवर्णाक्षराने लिहिली जातील, ती माणसं मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर त्यांनी नाही का फक्त त्याच माणसांना वैकुंठामध्ये राहण्यासाठी घर मिळतं. वैकुंठ भुवनी किती दिवस जेवण जेवण तुम्ही जरी नाही म्हटलं तरी मग मला म्हणावंच लागेल. मालकाने महाराज ते कामच आहे मालकाने. गोरा खाल्लेली गोरं टाकली मालकाला वळायला. चला सगळ्यात मोठा फायदा तुमच्या पुढं मांडलाय. आता मात्र नाही होत. माता वर्गांनो आपापलं तप पूर्ण करा, जमेल तेवढं, आणि वैकुंठात जागा मिळवा. शेत लागला विठ्ठलवाडीला. 12 वर्ष महाराज आपण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या, लक्षात घ्या, तप करा.
काय सामर्थ्य? तपाचे सामर्थ्य. चिरंजीव आणि जर हे नाही ऐकलं ना, कुठं राहायला जागा मिळेल मला नाही. अवघड आहे महाराज. म्हणून महाराज आपापलं तप पूर्ण करा. या 12 वर्ष पंगत, या महाराजीचं अनुभवायला वेळ 12 वर्ष. या विना टाळ वाजवा आणि आपलं तप पूर्ण करा. उद्या स्वर्गात आपलं नाव, आपल्या नावाचा टांका. याच्यासाठी सुवर्ण संधी. पहिलं वर्ष म्हणून सांगतोय आणि हे शास्त्र सांगतोय. उगा बाजार गप्पा कीर्तनातून ऐकत जाऊ नका. म्हणून महाराज सिद्धांत अतिशय तोला मुलाचे. सुरुवात झाली आपली म्हणून आता चुकू नका. आता 12 वर्ष तप करा. कळलं? म्हणून महाराज देवाला विसरायचं याच्यासाठी. कारण देवच वैकुंठ म्हणतात, विसरायचं नाही देवाला. सांगू आपण खऱ्या अर्थाने महाराज या धर्म मंडपात येऊन जर देवाला नाही विसरलो ना, तर नक्की महाराज तो देव आपल्याला खऱ्या विश्रांतीच्या ठिकाणापर्यंत पोहोच करेल. हेच जगद्गुरु तुकोबाया आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विश्रांती आमची विश्रांती तुमचे चरण कमलापती. खऱ्या विश्रांतीचं ठिकाण तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. कोणत्याही खऱ्या विश्रांती भगवान परमात्म्याचे चरण, तुमचे चरण कमलापती. तिथपर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर धर्म याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही की खऱ्या विश्रांतीच्या ठिकाणी पोहोचवायचं असेल. म्हणून महाराज याचं आयोजन आणि याचं नियोजन. आणि म्हणून जीवनामध्ये महाराज खऱ्या विश्रांतीच्या ठिकाणापर्यंत पोहोचवायचं असेल आपल्याला तर देवाला विसरायचं.
बिलकुल नाही देवाला विसरायचं. का? कारण देवाचे आपल्यावर लय उपकार आहेत. लय उपकार आहेत. देवाचा पहिला उपकार आपल्यावर कोणता असेल तर त्या देव नाही का, देवानेच आपल्याला हा दिला. देवे दिला देव पहिला उपकार किती लोकांनी दिला, कशासाठी दिला, भजनासाठी. ऐका ऐका, भजनासाठी दिला देवाने देह भजनासाठी. भजन शब्दाची लय अर्थ आहे. पण पहिला अर्थ आहे लावणी मृदंग स्तुती देव ब्रह्मरस आवडी. काही माणसं म्हणतात आम्हाला तो मृदंग लावता येत नाही, ते नाही जमत भजन अवघड आहे. मग दुसरा अर्थ घ्या भजनाचा. शास्त्राने सांगितलं दुसरा अर्थ यातून नाही म्हणू नका. भजन शब्द दुसरा अर्थ चांगलं वागणं. आता तर नाही म्हणू नका, इतरही भजन करा. आणि त्याच्यासाठी देवे दिला देव. कशासाठी? चांगलं वागण्यासाठी. दोन कामासाठी माणसं मागे सरतात. दान धर्म करण्यासाठी सरलीच माग. आता एवढा सप्ताह चाललाय ना, दान धर्म करा पण नाही माग. आणि दुसरं चांगलं वागण्यासाठी माणसं मागे सरतात. आणि दान करत चला. त्याच्यासाठी महाराज धरण असतो. कळावा दान करावं म्हणून धरण बांधतात. धरण पाहिजे का? आता जवळ आहे धरण. धरणाला कधीच सलग भिंत नसते. काष्टी सलग भिंत धरणाला कधीच नसते. थोडी भिंत बांधली ना आला दरवाजा. थोडी भिंत बांधली की दरवाजा आलाच. आणि मग धरण कशाला बांधायचं? पाणी अडवायसाठी. आणि मग दरवाजे कशाला ठेवायचे? पाणी सोडण्यासाठी. धरणावर बोलतोय. ऐका, संसारामध्ये सुद्धा धनाचं पैशाचं धरणच बांधलं. पण ते धरण धनाचं बांधल्यानंतर असा अख्खा धरणाम सप्ताह आला की त्या धरणाचा तुम्ही धर्मरूपी दरवाजा उघडायचा. इकडे येऊन देखील काका करायचं. आणि तो बी कसा उघडायचा असं नाही माहिती. उघडू का नको उदास विचारे लय असं मनाला लागून द्यायचं नाही. आता लय जाईल माझं मला राहील का काय उदास विचारे घेऊन का. इथं आलेल्यांनी सगळ्यांनी छोट मोठ पैशाचं धरण बांधलंय. बँकेत धरण बांधलं. पण उद्या तरी महाराज धर्मरूपी दरवाजा उघडा आणि थोडं कवायचा इथं द्या. धर्माच्या कामासाठी महाराज म्हणून देवाला विसरू नका. देवाचे उपकार उपकार देवाचे. चला, देवाने महाराज देव दिला पण नुसता देह नाही दिला. तो देह देत असताना त्या देहामध्ये देवाने जीवाचं दान दिलंय. जिने हा जीव नुसतं मला जीवाचं दान नाही दिलं या देहात. तर ऐका ध्यान देऊन, ऐका ध्यान देऊन, या देहाला देवाने इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय. नुसते महाराज इंद्रिय दिले नाही देवाने.
असताना देवाने त्या इंद्रियामध्ये शक्ती दिली. हे देवाचे उपकार आहे. देवाने डोळा नाही दिला, तो डोळा देत असताना देवाने त्या डोळ्यामध्ये शक्ती दिली पाहण्याची. हे कधी कळायचं आपल्याला? देवाने महाराज नुसता कान नाही दिला, त्या कानामध्ये शक्ती दिली ऐकायची. देवाने महाराज नुसता हात नाही दिला, त्या हातामध्ये शक्ती दिली हातवारी करायची. हातवारी करायची. देवाने नुसते पाय नाही दिले, ध्यान नाही का, त्या पायामध्ये शक्ती दिली चालण्याची. पण ऐका, देवाने इंद्रियामध्ये दिलेल्या शक्तीचा तुम्ही जर धर्मासाठी उपयोग केला नाही तर देव ती शक्ती कधीही काढून देऊ शकतो. त्यांच्या वाक्याकडे त्यांना अनेक जण लय हात करायचे असे, लय हात करायचे. देव म्हणला, हे काय हात करतोय तू, इथं धर्मासाठी काहीच नाही, काय हात करतो नसतात. देवाने शक्तीच काढून घेतली आणि मग हा हात हलणारा कसा झाला, कसा आला. मला काय नेमकं म्हणायचंय, लय उचकाटायला नका, मला समजून घेत चला. समजून घेत चला. नुसतं टाकामाका बघू नका आमच्याकडे. शक्ती दिली देवाने म्हणून माणूस बघत पाय मंदिर आरोप पण घे, काय ही शक्ती काढून घेतल्यावर काहीच दिसायचं नाही. कळतंय का मला काय म्हणायचं? माणसं म्हणतात लय लांब मंदिर आहे, दिलेल्या शक्ती देवाने पायात याला तुरु यायचं चालत, ह्याला वाट बघताय आणि नाही आला शक्तीच काढून घे, कसा करा. मला काय नेमकं माहिती तर देवाला विसरू नका. देह समर्पित देवा देवाला समर्पित करा, समर्पित. म्हणून एक वाक्य खर्च करतो ध्यान देऊ नाही का, आपलं जीवन जगत असताना समर्पण चुकू देऊ नका. ध्यान द्या वाक्याकडे. अजिबात समर्पण चुकलं नाही पाहिजे. आपलं समर्पण देवाला असावं. आणि जीवन जगत असताना महाराज जर आपलं समर्पण चुकलं समर्पण, सांगू पुढचं, जीवनाचं सरपण झाल्याशिवाय तुमचं सरपणच आहे. म्हणून समर्पण देवाला असू द्या आणि खऱ्या विश्रांतीच्या ठिकाणाची प्राप्ती मिळवा, याच्यासाठी आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती. आणि ही सुवर्ण संधी महाराज आपल्याला घेऊन दिली. वैकुंठवासी हरिभक्त परायण ज्योतिमामा जाधव त्यांनी इथं आणलं देवाला. काय महाराज वारी केली असेल देवाची, काय भक्ती केली असेल ज्योतिमामांनी देवाची, की आपल्याला आज महाराजाचा फायदा होतोय. ज्योतिमामांचं चरित्र बघा जरा, तुम्हाला जाणीव होईल किती देवाची भक्ती करत होते. न चुकता ज्योतिमामाची पंढरपूरची वारी, देवाला जायची, देवाला जायची, लई निष्ठा देवावर सांगेल महाराज. देवावर वाचा आपली निष्ठा असते पाहिजे, परमार्थामध्ये आपली निष्ठा असते. पण आपली निष्ठा नाही मग आपली निष्ठा निष्ठी आहे. निष्ठ निघायचं मला नाही जमणार.
खूप निष्ठा होती महाराज ज्योती मामांची. निष्ठावंत भाव. निष्ठावंत महाराज, खूप निष्ठा होती. सांगतो तुम्हाला, अहो एकदा महाराज ज्योती मामा पंढरपूरच्या वारीला गेले. देवाचं दर्शन केलं. देवासमोर सांगितलं, देवा संपलं मग, आता नाही. बळच आलो, आता नाही. अहो देवाने सांगितलं, असं काय बोलताय मामा तुम्ही? तुम्ही नाही येणार म्हणता ना? मीच महाराज तुमच्या इथे येतो म्हणता येतात का नाही? आणि महाराज ज्योती मामा पुढे चालायची आणि देव मागे चालायची. पण देवाने आत घातली बरं का पांडुरंगाने. मामा जिथं तुम्ही माग बघताल ना तिथंच थांबेल मी, तिथंच थांबेल. पंढरपूरवरनं ज्योती मामा पुढं आणि देव माग, आणि हे रम्य ठिकाणी इथून महाराज आता जवळ आलं गाव, आणि ज्योती मामांच्या अंतःकरण दाटून आलं. देव माग आलाय, पण खरंच आलाय का? हे पाहावं म्हणून इथं आल्यावर माग पाहिलं. देव मागून आणि देव म्हणले, आता इथंच उभा राहतो, तुम्ही आता इथपर्यंत घ्या. आणि देवाच्या पाठीमागून रुक्मिणी माता, देवाने सांगितलं, रुक्मिणी माता तू सुद्धा इथे उभा राहा. म्हणून या ठिकाणाला धाकटे पंढरपूर म्हणतात. का म्हणतात धाकटे पंढरपूर? का म्हणतात? पंढरपूरला विठ्ठल असा उभा आहे, ओके. आणि रुक्मिणी माता जशी उभी तसंच इथे, म्हणून धाकटे पंढरपूर याला म्हणतात. इथं ज्योती मामांनी देवाला आणलं. खूप मोठं भाग्य महाराज, आपल्याला ही सुवर्ण संधी. आता एवढीच विनंती करतो महाराज, याच्यात खंड पडू देऊ नका. आता चालवा पुढं. आता काय सगळं सुख सोयीला आहे महाराज. पहिले यायचं, आम्ही लहान लहान होता यायचं. आमच्या पूर्वजांनी इथंच कुठं तरी महाराज बोर घेतलाय असं अजून महाराज. आम्ही ते हापशाचं हे करायचं, कुठं पाणी यायचं त्यावेळेस. खूप महत्व आहे हो, खूप. ऐका, ज्योती मामांचं खूप उपकार आहे आपल्याला. नंतर महाराज ज्योती मामांना सुद्धा खूप जणांनी साथ दिली. गोसावी गुरुजी खूप भक्ती केली महाराज पुढे. ज्योती मामा सर्वसाधारण नव्हते. दोंडोपंत दादांचे महाराज निष्ठावंत टाळकरी म्हणून होते. खूप महत्वाचे. आज सुद्धा आम्ही दोंडोपंत महाराजांच्या दिंडीला बसच्या प्रवासाला आमच्या अन्नदानाची पंगत आहे. आज आमच्या त्या पंक्तीला 5 पिढ्या झाल्या, अजून पंगत आहे. टाळकरी होती. एकदा पंढरपूर मध्ये दोंडोपंत दादा म्हणले, जिथे मामा आता आपल्याला कीर्तन उभं करायचं, तेल आणावं लागेल. आणतो म्हणले तेल. आणि ज्योती मामा गावात गेले तेल आणायला. वाण्याच्या दुकानं बंद झाली, दुकानच बंद झाले. तेलच मिळाला, गाडीवर घेऊन कीर्तन सुरू करायचं. मामा महाराज तसेच चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागा मातेला विनंती केली, आई आम्हाला तेलाची 1 घागर उसने द्या, तुमची उद्या परत आणून देईल. आणि घागर भरली ज्योती मामांनी पाणी आणि दोंडोपंत दादांच्या मठामध्ये सगळ्या याच्यात ते तेल टाकलं. आणि महाराज दिवे लागले. पाणी महाराज रातभर जळत होत, उजेड दिला. म्हणून महाराज मामांना ज्यांचे बायका ज्योती मामा म्हणतात. ज्योती मामा, ज्योतीच ज्योती केल्या मामा. लक्षात
पण विसरून गेले ना देवाला. मी देवाचा उपकार होता. सकाळ झाल्यानंतर पहिलं ज्योती मामाने महाराज गागर घेतली आणि वाण्याच्या दुकानाला गेले. वाण्याला म्हणजे गागर भरून घेतले आणि घेतलो गागर भरून घेतलो. आणि ती गागर आता खरं त्याला चंद्रबागेत गेले आणि मातेला सांगितलं, आई तुमचं रात्री उष्ण गेलं तर एक गागर तेल द्यायला आलंय. आणि अख्खं तेल चंद्रबागेत ओतलं आणि नमस्कार केला. काय सामर्थ्य नाही, काय सामर्थ्य असेल ज्योती मामाचं. म्हणून महाराज त्यांची आज पुण्यतिथी. लक्षात घ्या, पुण्य महाराज मिळवण्याचा दिवस आहे. कोणाची बी पुण्यतिथी होत नसते महाराज, कोणाची बी होत नसते. ऐका त्यांनी ज्यांनी जीवन जगत असताना महाराज पुण्य कमवलं आणि इतरांना पुण्याचा मार्ग दाखवला, अशाच व्यक्तींची पुण्यतिथी होत असते. म्हणून ज्योती मामा श्रेष्ठ भक्त ठरले आणि पांडुरंगाला इथे येऊन उभा राहावं लागलं. मी 5व्या पिढीचा कीर्तन आहे. 5 पिढी आमच्या पूर्वजांनी संपूर्ण श्रेय महाराज कोणाकडे जात असेल ना तर ज्योती मामा. आमच्या पूर्वजांना महाराज कोणी माळ घातली तर ज्योती मामाने घातली. एकच आठ ज्योती मामाची. तुम्ही माळ घाला तुम्ही, ओके ना? तरच आपली सोयी पुढची. आमच्या पूर्वजांना महाराज ज्योती मामाने माळ घातली, सोयी जमली. ज्योती मामाला एक मुलगी होती, तीच मुलगी. काय इतिहास असेल चरित्र. मुलगा नव्हता ज्योती मामाला, ती कथा वेगळी महाराज सांगेल तुम्हाला चरित्र ज्योती मामा. आमच्यावर सुद्धा ज्योती मामाचे खूप महाराज उपकार आहे. म्हणून आम्ही त्या पिढीमध्ये कीर्तन आहे. पण आजही आम्हाला पंढरपूरला मान आहे दोंडोपंताकडं आणि मंदिरामध्ये सभा मंडपामध्ये विण्याचा मान जाधवांकडे आमच्याकडे. लक्षात घ्या, खूप मोठं महाराज आणि ते आजपर्यंत पाळलं. जाधव कंपनीने सुद्धा खूप महाराज भक्ती जाधवांची महाराज. अहो किती हाल पण इथं आम्ही घ्यायचोच. आता मात्र वातावरण चांगलं महाराज, आता चांगलं वातावरण. म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की महाराज या पांडुरंगाला विसरू नका. तुम्हाला काही कमी पडणार नाही. याची जाणीव ठेवा, याची जाणीव ठेवा.
शरीराने वाणीने आणि मनाने महाराजांची जाणीव ठेवा, लक्षात घ्या. आणि देवाला विसरू नका. हेच सांगण्यासाठी मला इथं बोलवलं. हेच एक जाणे, हेच एक जाणे, काया वाचा आणि मने. विठोबार घुमा पण हे सर राहिलं नाही. असो, आहेच पुढल्या वर्षी परत. कारण माझी सेवा आहे, काही अडचण नाही. आणि अनेक वर्षापासूनची सेवा आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. बोलू आपण परत कधी पुढल्या वर्षी आलो त्याच्यावर आपण झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. पुनश्य महाराज तुम्हाला हात जोडून विनंती करतो, देवाला विसरू नका. आपलं एक पूर्ण करा, अन्नदान करा, काय सेवा असेल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम देतो, त्रिवार धन्यवाद देतो. आणि महाराज याच ठिकाणी सेवेला पूर्ण राहून शेवटची निवृत्ती करा. नीच जना लोका सिंगल नीच